दाखविते पण वाचविते ना. आज परभणी शहरातले प्रथम नागरिक माजी महापौर प्रतापभैया देशमुख यांनी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेचसे पदाधिकारी महापौर प्रतापभैया देशमुखांच्या सोबत 6 सन्माननीय माजी सदस्य, बरेचसे तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, युवाचे, सिनियरचे, विद्यार्थीचे, विधानसभेचे अध्यक्ष, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष, इतर सर्व विविध संघटनांचे पदाधिकारी, सर्वांचा उद्या या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या उपस्थितीत 20 तारखेला जाहीर पक्षप्रवेश होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पक्षात येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत पूर्वीच केलेलं आहे. 30 तारखेला अधिकृत होईल. त्यामुळं संघटना ही एक चांगल्या प्रकारची उभारी घेईल असं सगळ्याच्या सध्याच्या वातावरणावर दिसतंय. त्या दिवशीच मला पत्रकार विचारत होते की कोण कोण प्रवेश करणार आहे. मी म्हणलं बाबा आता त्या दिवशी ठरलं ना, त्या दिवशी 30 तारखेला कळलं. आता आज कशाला? आज भैयानं जाहीर की पत्रकार परिषद घेतल्यामुळं मला हे सांगावं लागतं. बाकी अनेक लोकांचं काय त्या दिवशी सगळं होईल, सगळं क्लिअर. त्यामुळं काम करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहावं अशी आपल्या राज्याची संस्कृती आहे. त्यामुळं सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब ज्या धडाडीनं, ज्या धाडसानं काही महत्वाकांक्षी निर्णय घेऊन सामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं सतत काम करतात, विकासाच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचे कामं करण्याचा प्रयत्न करतात, त्या शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं टाकायचा मानस आम्ही सर्वांनी घेतलाय, आज भैयानी घेतलाय. त्यामुळे अशा अनेक जण उद्या या पक्ष प्रवेश सोहळ्यामध्ये सहभागी होतील. आम्ही शिंदे साहेबांचा कार्यक्रम हा शेतकरी व युवा या दोघांशी संवाद साधण्याच्या अनुषंगानं कार्यक्रमाचं आयोजन केलंय. सध्या देशामध्ये युवाच्या बाबतीमध्ये जे काही चालू आहे त्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला सुद्धा दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करताना त्यांना जाणवणाऱ्या समस्या त्यांना सभागतीत मांडता याव्या आणि त्याचे उत्तर DCM साहेबांनी स्वतः द्यावे असा एक अभूतपूर्व असा संवाद सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे. आणि त्या संवादाच्या माध्यमातून डायरेक्ट लोकांना त्यांच्याशी संपर्क साधता येईल, त्यांना त्यांच्याशी संपर्क साधता येईल, त्यांच्या काय यातना आहेत त्या समजून घेण्याचा एक चांगला योग 30 तारखेला येणार आहे. त्यामुळं आपण त्या सगळ्या संवादाचे साक्षीदार असणार आहात. माझी आपल्या सर्वांना विनंती असणार आहे, एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यामागे तुमचा सुद्धा मोठा वाटा आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं हे कव्हरेज सगळीकडे देता त्यामधून जनजागृती होत असते आणि ते जनजागृतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा संदेश पोहोचतो. लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक मुख्य साधन तुम्ही आहात. त्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि भैयाला विनंती करतो की आपण या ठिकाणी बाकीच्या गोष्टी सगळ्या विषय कराव्या. धन्यवाद. परिषदेला माननीय खासदार संजयजी जाधव साहेब उपस्थित आहेत. सर्व आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक व आपण सर्व पत्रकार बंधू इथं आलात त्याबद्दल आपल्याचे सर्वांचे मी स्वागत करतो. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जवळपास गेली 10-12 वर्षापासून शहराध्यक्ष म्हणून काम केलंय आणि 1991ला ज्यावेळेस नगरसेवक मी झालो त्या काळापासून मी आदरणीय अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यावेळेस तर राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती, मी आघाडीकडून होतो, पण त्यावेळेसपासून कालपर्यंत समजा मी दादाबरोबर काम केलं.
आता म्हणजे बरेच काही प्रश्न निर्माण बरेच विचारतात किंवा कशामुळं काय. तर दादा गेल्यामुळं त्या सगळ्या गोष्टीला आम्ही पूर्णविराम दिला आहे आणि इथून पुढची वाटचाल सन्माननीय खासदार साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला की इथून पुढची आमची राजकीय कारकिर्दी आणि जिल्ह्याच्या किंवा शहराच्या विकासासंदर्भात यांच्याबरोबर आम्ही काम करायचं आहे आणि शिवसेना हा पक्ष या पक्षामध्ये प्रवेश करून येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्याचा असेल किंवा शहराचा असेल विकासासंदर्भात जो काही करता येईल आपल्याला ते करण्याचं काम आम्ही निश्चितपणाने यापुढे करणार आहोत. एकनाथ शिंदे साहेबांची जी दादाची कामाची धडाडी होती तीच धडाडी आज आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या याच्या कामामध्ये दिसते. सकाळी 6ला जरी दादा निघत होते तर आज एकनाथ शिंदे साहेब बी 6लाच निघतात आणि एक सर्वसामान्य माणसाला नेतृत्व देणारं सध्याचं जर नेतृत्व कुठं आम्हाला दिसत असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांमध्ये दिसते आणि जिल्ह्याच्या बाबतीत विचार केला तर खासदार साहेबांच्या मध्ये दिसते. म्हणून आम्ही सर्वांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी आज आम्ही जे सर्व पदाधिकारी येत आहोत ते सर्व राष्ट्रवादी शहर कार्यकारिणीची जी कार्यकारिणी आम्ही गेले 8-10 वर्षाचे काम केलं शहरामध्ये किंवा आता मला पक्षानं महापौर होण्याचा मान दिला, मला पक्षाने नगराध्यक्ष होण्याचा मान दिला. जे काही आम्ही काम करत होतो त्यावेळेसचे काही नगरसेवक आज बी माझ्या बरोबर आहेत, आज बी त्यावेळेसचे काही कार्यकर्ते आज आमच्या बरोबर आहेत. म्हणून इथून पुढची वाटचाल ही शिंदे सेनेमध्ये आम्हाला करायची, शिंदे सेनेमध्ये म्हणजे शिवसेनेमध्ये करायची असा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला. आणि आज येणाऱ्या 30 तारखेला आम्ही त्या पक्षामध्ये अधिकृत प्रवेश करणार आहोत. ते प्रवेशाची सर्व म्हणजे हे घडून आणण्यामध्ये खासदार साहेबांनी मोठी जबाबदारी आमच्यावर म्हणजे त्यांनी पार पाडली, त्यांच्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी आभार देखील व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमात ही जे युवक मेळावा जो होणार आहे आपला युवक आणि शेतकरी मेळावा स्टेडियम येथे होणार आहे आणि त्यालाच जोडून म्हणजे काय पत्रकार, प्राध्यापक, वकील जे काय व्यापारी असतील, जे काही प्रतिष्ठित आणि डायरेक्ट संवाद शिंदे साहेबांची साधाव्या या दृष्टीनं अक्षदा मंगल कार्यालयाला इथं 5 वाजता आपण त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे. 4 वाजता. तर 4 वाजताच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं. हेच आपण आजचं निमंत्रण आपल्याला पत्रिकेत येणारच निमंत्रण, पण हेच आपण आज निमंत्रण समजावं. 4 तारखेला आपलं 30 तारखेला 4 वाजता हे कार्यक्रम अटेंड करून तिथं सुद्धा आपण यावं, जेणेकरून आपल्याला सुद्धा काही एखादा विषय असेल तर ते हिरीनं तिथं मांडता येईल आणि त्यांच्याशी संवाद साधता येईल. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी निमंत्रण देतो. धन्यवाद.